वीट भट्टी आपण जे पाहता आहे आणि ही माती या विटासाठी एक नंबर समजली जाते. माझ्या गावापासून एक 7 किलोमीटर गाव आहे देसूर. त्या नावावरून देसूर मातीमुळे त्याचा उच्चार होतो. हे खरं तर गरलगुंजी गाव आहे माझ्या गावापासून 11 किलोमीटर अंतरावरती. आता ही भट्टी वरती विटा चढवण्याचं काम चालू आहे. विशेषतः महिला वर्ग इथं मोठ्या प्रमाणात काम करतात आणि पाऊस असला की त्याच्यावरती आता ताडपत्रीचा वगैरे उपयोग केला जातो. पण या अगोदर त्यांचं नुकसानही व्हायचं. बांधकाम व्यवसाय जसा महागडला तसा विटाही महागलीत आणि करणारे किंवा काम करणारे असू देत किंवा वीट उत्पादक असू देत दोन्ही बाजून त्याचं नुकसान सहन करावं लागतं आहे. इथे दुसरी गोष्ट की मोठ्या प्रमाणात लाकूड पण तोडलं जात आहे. लाकूडातला महत्त्वाचा भाग आहे आणि यामुळे पर्यावरणाचं पण संतुलन ठेवलं तर मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या होतात. आणि इथं विषय मग सापाचा पण येतो कारण शेतवडीत वगैरे वीटभट्ट्या लावल्या जातात आणि त्यामुळे आपसुक सापांची जागा नष्ट होते. अशा प्रकारे म्हणजे माणूस काम करत असताना कधी कधी पर्यावरणाचं संतुलन असल्यामुळे बिघडलं जातं. कोणाला दिसला साप? तुम्हीच मला का कृष्णा बिर्जे? अच्छा, चांगली गोष्ट आहे. कुठे गेला तो? हां, चला. मी माझी पत्नी निर्जला तुमच्यासोबत संध्याकाळची वेळ असल्यामुळं त्या कॉलला आलो आणि हा साप या ठिकाणी दिसतोय. तर अशा प्रकारे इथं तात्पुरती अशी झोपडी वजा घर बांधलं जात आहे आणि त्यात जी मधली जी पोकळ जागा असते त्याच्यात भरपूर ही जी वीट आहे कच्ची वीट आहे. ही भाजल्यानंतर मग ती पक्की होते. अतिशय सुंदर आणि म्हणजे लोक अशा ठिकाणी राहत असताना मजा येत असते. इथली मजा काही आवडत असते विशेषतः संध्याकाळच्या वेळेला वगैरे. आणि पण धोकाही पत्करावा लागतोय. आजूबाजू शिथिल असतात त्यामुळे साप येऊन बसतात. हां, चला तिकडे बाहेर. ते सापाला काय मिठी मारून बघणार? हं, अब तो पकडल्यानंतर बाहेर पळून येणार तुम्ही, बरोबर की नाही? कुठल्या गावचे तुम्ही सगळे लोक? म्हणजे कामाला असता इथं? हां हां हां. कोणाला दिसला साप? तुम्हाला दिसला? हा, बघितला नाही तुम्ही पण बघितला? हा, कोणी बघितलं सापाला? मराठीत आहे हे नाही? हा, न्यू निवडते रे. तर ह्या लहान बाळानं सापाला बघितला. हे हेसरे जगदीश अडीच रे जगदीश तळवार ह्यानं ह्या साप पाहिला. आणि खरं तर साप पाहतोय तो आपण टर्निंग पॉईंट म्हणत असतो आणि आजूबाजूला असं असल्यामुळं साप असं झोपड्यात वगैरे घुसू शकतात. आणि बाहेर हाणून दाखवतात, तिथं गर्दी होते. मग त्याला लांब थांबा मला इकडे चाल. अशा प्रकारे उंदीर पण उंदीर अशी शिंगावरी करतात त्यामुळे साप येत असतात. सापांची काही चूक नसते. खरं तर सापांची तर आम्ही अतिक्रमण केलेलं आहे आणि लोकच त्यांना मारत असतात. हा विषय फार गंभीर आहे. आपण बघितलं की वीट भट्ट्यासाठी लागणारं लाकूड किंवा ही जागा अशा ठिकाणी साप राहतात. आणि खाली असा साप दिसतो, साप आहे बिनविषारी. खरं तर त्याच्यापासून आपल्याला काही नुकसान नाही आहे. हे बॅटरी ठेवा. धामन जाति साप रैट स्नेक। यहाँ पर देख रहे कि ईंटें है जो अभी पक्की नहीं है। गरलगुंजी गांव में हूँ। मेरे गांव से तकरीबन 12 किलोमीटर का फासला है। मैं मेरी पत्नी निर्जल जी के साथ यहाँ पर सांप पकड़ने आए हैं। शाम का वक्त है, अगर कोई कॉल नहीं है तो हम एक साथ में आ गए। और यहाँ पर ये अंदर जैसे सिकुड़ के बैठ रहा है, देख सकते हैं। धामन जाति का सांप है और बहुत ही डरा सहमा सा अंदर इस तरह से अंदर जाने की कोशिश कर रहा है। और ऊपर से हल्की सी टिंगी निकालने के बाद आराम से
मिलेगा। उम्मीद करते हैं आसान से मिलेगा। चूहे वगैरह ज़्यादा है, देखिए ये मूंगफली के जो कवर है वो दिखाई दे रहे हैं अंदर, और इस तरह से सांप आ जाते हैं। बीच वाला हिस्सा पकड़ो। बहुत ही सुंदर साप। अशा प्रकारे धामण तहसीलदार त्वचा। खरं तर संध्याकाळी 4 नंतर हा पत्नी नेजरा दुसरा साप पकडत आहेत आणि मी 3 साप पकडलेले आहेत आणि अशा प्रकारे हा साप सापडलेला आहे। अशा प्रकारे बाजूला शेती वगैरे आहे। संध्याकाळचे 7 वाजता आहेत। साप आरामात सापडला। त्यांनी बघितले, मग तुम्ही पण बघितलं का सापाला? आता हा नाग आहे म्हणून तुम्हाला नाग आहे म्हणत होता तुम्ही, मग अंदाज हा नाग नाही, धामी नाही माहिती असलं तर मारला असता, काय केलं असता? तर दर्शकांना की मी सांगेन की मला सगळे लोक सारखेच आहेत, पण सापांना जगवावं असं आम्ही काम करतो आणि प्रयत्न पण ते आहेत। पण सर म्हणतात त्याप्रमाणे आज शिवरात्री आहे, सोमवार आहे म्हणून त्याला मारलो नाही तर आम्ही त्याला ठार मारणार होतो। नाही त्यांनी सांगत होते, ते फोनवरती सांगालोय मला। जेव्हा कॉल आला, कोण बोललो तेव्हा? कोण बोललं? कोण? तुम्ही बोलला काय? तुम्ही बोलला? तुम्ही बोला? कोण बोला? साप मारतोय कोण म्हटलं? साप मारतोय, खरं बोला। सोमवार आहे, देव तुम्हाला सापांना मारू नका म्हणतोय, खोटं बोला म्हणतोय? खोटं बोला म्हणतोय? तर मुद्दा आहे, सोमवारी साप मारायचा नाही, पौर्णिमेला साप मारायचा नाही, अमावस्येला साप मारायचं नाही, नागपंचमीला साप मारायचं नाही। म्हणजे सोमवारी साप मारायचं नाही म्हणजे मंगळवारी मारला तर खून आणि पाप, असं आहे काय? आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मारला तर पुण्य होतं काय? हे मी दर्शकांना पण सांगण्याचा प्रयत्न करतोय। आपली मानसिकता घातक आहे। खरं तर उंदीर खाण्यासाठी साप येतात, सगळंच बघितलं, मी काय नवीन दाखवलं नाही आहे। आणि आम्ही वीट भट्ट्यावर विस्तारलेले आहेत। सापांना मारू नये इच्छा आहे, मारू नये म्हणजे आम्हालाच बोलावं असं नाही आहे, पण स्वतःहून तो साप जर आम्हाला पकडल्यानंतर काय करत नसेल आणि आम्ही त्याला स्वतः मारत असेल, म्हणजे फक्त हा दिवस आहे म्हणून मारायचं नाही। खरं तर आपल्या देशाचं नाव अशा प्रकारे खराब होतं आहे। आम्ही जर खरे संस्कृतीप्रधान आणि आपल्याला आपल्या संस्कृतीविषयी आदर असेल, खरोखर सापाविषयी आदर असेल, आम्ही नागपंचमी त्याची पूजा करत असेल, तर त्याला कसं काय आम्ही त्याची मूर्तीची पूजा करतो आणि खरा का दिसल्यानंतर मारावं असा कुठलाही देव सांगत नाही। आपली ही कल्पना आहे सगळी। आपण सापाला घाबरतोय खरं, पण सापाचा खून करतो, मग त्याला कशाला मग आपल्या संस्कृतीत देव मानलेला आहे आणि आपण कशाला मग त्याची पूजा करावी, एवढा तो जर मोठा शत्रू असेल तर। आणि धामण सापाला तर खरंच आम्ही पकडू नका म्हणत असतो आणि वेळोवेळी सांगण्याचा पण प्रयत्न करत असतो की साप शेतादोरे पडायचं नाही। ही जी मानसिकता असते, आज फोनवरती उल्लेख झाला म्हणून मी तुम्हाला हे करतोय, ते एखाद्यानं म्हटलं म्हणून नव्हे, पण बहुतेक साप लोक जे असतात ते मारण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून पकडावं लागतं आहे। आम्ही काही गोष्टी सांगण्याचा पण प्रयत्न करतो। माझ्या स्वतःच्या गावात आता एक फोन आला होता मुरकुटे म्हणून, त्यांनी 2 साप असताना आपल्या जवळ असताना त्यांना मी समजावून सांगितलं, त्यांनी ऐकले, त्यांनी मारले नाहीत आणि त्याच्यामुळे जावं लागलं नाही, मग ह्यांना इथं सर्व्हिस मिळाली। खरं तर एखाद्या लहान मुलांना साप बघितला होता, मी एखादा साप पकडला मी किंवा माझ्या पत्नीनं, तरी हा विषय संपतो असं कधी म्हणत नाही, पण आपण काळजी घ्यावी। तुम्ही साप मारू नका म्हणजे तुम्हाला काहीतरी व्हावं असं आमची इच्छा नाही आहे, तुम्हाला पण काय होऊ नये। त्या मुलांना बघितला म्हणून काय केला का सापानं? हां, मग साप सोडून मरण्यापेक्षा तंबाखून जास्त मरतात। तंबाखूला कधी मारणार? तंबाखू कधी मारता का? नाही, तुम्ही मरता नाही, त्या तंबाखूला कधी मारता विचारलो आहे? अहो, आणि तर खन्नाशी लहान मुलं कोण खणणार आहे? मग तंबाखू पण शत्रू आहे, व्यसन पण शत्रू आहेत। आणि आरामात तो साप सापडला, निर्जराने तो अलगद पकडला पण, आणि त्यांची मला हेल्प झाली म्हणून व्हिडिओ मला एवढं सगळं बोलता आलं। संध्याकाळची वेळ होती, मला दुसरा कॉल नसल्यामुळे त्यांनी माझ्यासोबत आले आणि त्यामुळे काय प्रॉब्लेमही आला नाही। आणि निर्जराने 2 गोष्टी बोलाव्यात। मला इथं फोन येताना तुम्ही नव्हता, बाहेर होता तेव्हा, पण ह्यांनी मला म्हणाले की आम्ही आज सोमवार आणि शिवरात्र पण आहे, नाही तर मारणार होतो म्हणत होते। तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? सगळं काहीतरी बोललाय तुम्हीच आणि मी नाही काय तरी वेगळं वेगळं काहीच नाही। मग महिला असतात आणि घाबरतात, ते कारण असतंय। मुलं असतात म्हणून घाबरतात, ही खरी तर मुलंच आहेत। म्हणजे हा मुलांवर चावणार होता, महिलांना चावणार होता, खरं आहे? नाही, त्याने तरी माझ्या समोर मी जायच्या आधी पुढे गेलेल्या बघायला। कोण गेला होते? त्या हात वर करते, करा बघूया। म्हणजे ही मावशी घाबरत नाही? म्हणजे अशी महिलांची पण भीती दुर्वायला पाहिजेत। तुमच्या समोर या महिला पकडायला की नाही? कुठलं वरदान घेऊन आलेत?
त्यांनी फोडे म्हणालेत की नाही, हे महत्त्वाचं नाही आहे. घाबरा, आपला हात पाय लागू नये यासाठी घाबरा, पण खोटं घाबरून मरू नका. काळजी घ्यायला पाहिजेत. एवढं खरं की तुमचा हात पाय पडल्याची चावत नाही. तुम्हाला पण माहिती आहे की नाही, आपण विचार करायचा तो आणि मुलाबाळांची तुमची काळजी घ्यायची. तुम्ही पण काळजी स्वच्छता ठेवायची आणि कुठल्या वस्तूचा हात पाय घालताना काळजीपूर्वक हात घालावा. त्याच्यापेक्षाच करायची गरज नाही. चला, सर्वांचे आभार. खरं तर शिवरात्र म्हणून नव्हे, आपण असं सापांचं रक्षण करावं आणि सापांना मारू नये. तुमच्या वीट भट्ट्यांना पण शुभेच्छा, पण लाकडं जास्त उडू नका मग का. आणि मग आता विटांचा व्यवसाय कसा चालू आहे? फायद्यात आहे, नुकसानीत आहे? समतोल आहे काय? म्हणजे ना नफा ना तोटावरती चालू आहे. कामगार वर्गांना पण त्याचा त्रास होत असतोय आणि आम्ही काय सापाचं बोलणार, पण तुम्ही कष्टकरी समाज आहे, काळजी घ्यावी लागते. ते श्रीमंत असू दे, गरीब असू देत. साप कुठला जात पात धर्म भेद बघून येत नाही कोणाला. तुमचा हात पाय पडला तर तुम्हालाही चौश येतात आणि आम्हालाही चौश येतात. माझ्या घराजवळ सुद्धा मुलं जाताना मी त्यांना बॅटरी घेतल्याशिवाय बाहेर जाऊ नका सांगतो. तसं तुम्ही पण काळजी घ्यायला पाहिजे नाही. मग स्वतःहून ते काय करत नाही, एवढं खरं. तुमचा हात पाय पडून एवढी तुम्ही काळजी घ्यावी. आता इथं थांबूया. सर्वांचे आभार, धन्यवाद. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा. आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.